हरिओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्तकथा मालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथामालेतली 110वी गोष्ट आज आपण ऐकूया. ही कथा आहे श्री मौनी बाबाजी यांची. व्रजभूमीतील गव्हरवन ह्या भागामध्ये ते राहत होते. कथा एका विशेष प्रसंगाने सुरू होते. तो दिवस 6 जानेवारी सन 1977चा होता. गव्हरवन येथील एका पहाडीवरती एक रोमांचक विलक्षण असा प्रसंग घडला. एक बाबा त्या पहाडीवरती आपले पाय पसरून बसलेले होते. त्यांच्या पायातून आपोआपच अग्नी प्रकट झाला आणि तो जळू लागला. त्यांचे पाय एखादं सुकलेलं लाकूड जसं अग्नीमध्ये धो धो जळायला लागतं तसे जळू लागले. तरीसुद्धा ते निश्चल, निश्चेष्ट आणि प्रशांत मुद्रेने तसेच पाय पसरून बसलेले होते, जसं काही त्यांचा त्या शरीराशी काही संबंधच नाहीये. एखादी समोरची वस्तू जळताना किंवा एखादं शेकोटीतलं लाकूड जळताना जसं आपण साक्षी रूपाने पाहतो, तसं ते आपल्या जळणाऱ्या शरीराकडे पाहत होते. त्या पहाडीच्या जवळ खालच्या बाजूला चमसोली नावाचं एक गाव आहे. तिथे ठाकूरांची पत्नी आणि मुलगी किशोरीबाई ह्या उभ्या होत्या. त्यांचं या प्रसंगाकडे लक्ष गेलं आणि घाबरून त्या दोघीही ओरडू लागल्या, "अरे, जळतायत, जळतायत, मौनी बाबा जळतायत." त्यांचा आवाज सगळीकडे पसरला आणि त्या गावामध्ये हाहाकार माजला. सगळे लोक बाबांच्या दिशेने पळू लागले. सगळे बाबांच्या भोवती जमले. उधो नावाच्या एका व्रजवासीने एक बादलीभर पाणी आणलं आणि त्यांच्या पायावरती टाकलं. त्यामुळे अग्नी तर विझून गेला आणि त्याबरोबरच बाबांचे डोळेही मिटले आणि ते खाली कोसळले. लोकांनी त्यांना जागं करण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांना जोरजोराने हाका मारल्या, हलवलं. बाबा बाबा असे लोक त्यांच्या कानापाशी ओरडत होते, पण बाबा समाधीस्थ झालेले होते. त्यांचा श्वास मात्र चालू होता, पण ते बाह्य संज्ञाहीन होऊन पडलेले होते. त्या अवस्थेमध्येच लोकांनी त्यांना उचलून दवाखान्यामध्ये नेलं. तिथे त्यांच्यावरती उपचार सुरू झाले, पण त्यांची शारीरिक अवस्था अत्यंत वेगाने बिघडत गेली आणि काही तासातच त्यांचे प्राण कुडी सोडून निघून गेले. कोण होते हे बाबा? हे मौनी बाबा होते. मौनी बाबा मुळात पंजाबचे राहणारे. लाहोरच्या जवळ एका कुठल्या तरी गावामध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचा वर्ण गोरा होता आणि ते चांगले उंच होते. उर्दू आणि फारसी भाषेचे ते विद्वान होते आणि गंमत म्हणजे सीतारामाचे उपासक होते. मग ते कसे काय व्रजभूमीमध्ये आले? तर युवावस्थेमध्येच घर सोडून ते भक्ती करण्यासाठी म्हणून व्रजभूमी ही भक्तांची भूमी आहे म्हणून तिथे निघून आले. सीतारामाचीच भक्ती ते करत असत. व्रजमध्ये आल्यानंतर तिथलं ते एकंदरीत भक्तीचं वातावरण, तिथल्या सगळे वेगळी ठिकाणं ह्याच्याकडे त्यांचं आकर्षण झालं आणि ते सगळीकडे आपल्या मस्तीमध्ये फिरत राहिले. जिथे कुठे भंडारा असेल आणि त्यांना कळलं की ते तिथे जात आणि अगदी चांगलं सपाटून जेवत असत. त्यामुळे काही दिवसात साधारण एक सपाटून जेवणारा साधू अशा पद्धतीचं त्यांची ओळख निर्माण झाली. एकदा हे ऐकल्यावरती, हे पाहिल्यावरती एका बुजुर्ग अशा स्त्रीने त्यांना टोमणा मारला, "बाबा, केवळ खाता पिताच आणि हिंडताच का आणखीन काही साधनाही करता?" खरं तर बाबा काही साधना करण्यासाठी म्हणून तर घर सोडून आलेले होते.
संसारातून तर ते विरक्तच होते. त्यामुळं प्रपंच, लग्न वगैरे त्यांनी काही केलेलंच नव्हतं. पण झालं तर असं, की व्रजभूमीमध्ये आल्यानंतर नवीन प्रदेश पाहणं, ठिकठिकाणीची सगळी ही म्हणजे जेवणं वगैरे जेवणं किंवा एकंदरीतच तिथं फिरणं, या सगळ्यामध्ये त्यांचा नवीनच निर्माण झालेला जो अनुराग होता, तो थोडासा शिथिल पडलेला होता. जणू काय सीतारामानेच त्या स्त्रीच्या शब्दांच्या रूपामध्ये त्यांच्या विझत किंवा राख बसलेल्या वैराग्याच्या अग्नीवरती एक फुंकर मारली आणि वैराग्य अग्नी पुन्हा एकदा प्रज्वलित केला. त्यांच्या मनात त्या शब्दांनी घर केलं. त्यांनी आत्मपरीक्षण केलं आणि सगळीकडे फिरणं वगैरे त्यांनी सोडून दिलं आणि मग एकांतामध्ये राहून कठोर वैराग्य धारण करून त्यांनी निश्चयाने भजन साधनेला सुरुवात केली. एक गव्हर्नमध्ये एक छोटीशी कुटी बांधून ते तिथं राहू लागले. ती कुटी इतकी छोटी बांधली होती त्यांनी, की ते पाय पसरून फार तर ते त्या कुटीमध्ये एकटे झोपू शकले असते. पण तीही कुटी त्यांना मोठी वाटे, कारण ते कधी पाय पसरून झोपलेच नाहीत त्याच्यानंतर. त्या कुटीमध्ये फक्त एक तुटका असा हंडा होता आणि त्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं असे पिण्यासाठी. गंमत अशी होती, की आसपास झाडी होती आणि एक साप त्यांच्या त्या कुटीमध्ये सारखा येऊन त्यांच्याबरोबर बसत असे. कधी तो वेटोळं घालून बसलेला असे, तर कधी लांब होऊन झोपलेला असे. जणू काय तो त्यांचा पूर्वजन्मीचा कोणी संबंधी होता आणि त्यांच्या कुटीमध्ये त्यांचा सत्संग अनुभवण्यासाठी तो येत असे. त्या सापाला त्यांच्याबरोबर असं बसलेलं पाहून सगळ्या लोकांना फार आश्चर्य वाटत असे. पण बाबांना मात्र ही काही फार मोठी विलक्षण घटना असं असाधारण गोष्ट असं काही वाटत नव्हतं. बाबा साधारणतः सर्व वेळ मौन राहत असत, बोलत नसत फारसे. काही व्रजवासींच्या बरोबर कधीतरी काहीतरी एखादा 2 शब्द ते बोलत असत. आणि ते बोलत नाहीत म्हणून लोकांनी त्यांचं नाव मौनी बाबा ठेवलं. त्यांचं गुरुचरणदास हे नाव बहुतेक कोणालाही फारसं माहिती नव्हतं. त्याचप्रमाणे त्यांनी दीक्षा कोणची घेतली, कोणाकडून घेतली ह्याबद्दलही काही माहिती नव्हती कोणाला. बाबा साक्षात दैन्याची मूर्ती होते. सर्व जीवांपेक्षा स्वतःला ते छोटं मानत असत. अगदी मग तो पशु, पक्षी, प्राणी, माणूस कुणीही असो. व्रजभूमीतील प्रत्येक व्यक्तीला आणि प्राण्याला ते पूज्य समजत असत. त्यांना त्यांचा हा जो दैन्यभाव होता, हा अगदी आतून आलेला सहज होता. त्याच्यामध्ये काहीही असं बनावट काहीही नव्हतं. त्यांना खरोखरीच जर कुणी सन्मान देऊ लागला, तर फार त्रास होत असे. जर त्यांना कुणी नमस्कार केला, तर नमस्कार करून घ्यायसारखं साधूचा वेश घेऊन आपण ढोंग करतोय आणि लोकांकडनं सन्मान घेतोय, असं वाटून ते स्वतःच्या थोबाडीत मारून घेत असत. हे बऱ्याच जणांना माहिती झाल्यामुळं जे कोणी त्यांना ओळखणारे होते, ते कधीही त्यांना असा बाहेरून नमस्कार करत नसत. मनातल्या मनातच दंडवत घालत असत. ते अगदी आयाची वृत्तीने राहत असत. जर कुणी आपणहून भिक्षा दिली, तर भिक्षा घेत, नाहीतर कुठेही कुणालाही भिक्षा मागायला जात नसत. ज्या दिवशी काहीच खायला मिळणार नाही, त्या दिवशी त्या जंगलातल्या काही वृक्षांची फळं किंवा पानं प्रसंगी खाऊन ते राहत असत. आणखीन त्यांचा नियम असा होता, की व्रजभूमीचा रहिवासी जो असेल, त्या व्यक्तीचीच भिक्षा ते घेत असत. दुसऱ्यांनी कुणी दिलेलं ते खात नसत, स्वीकारत नसत. आता जर एखाद्याने त्यांना फसवून एखाद्या बाहेरच्या व्यक्तीने दिलेली काही वस्तू द्यायचा प्रयत्न केला किंवा एखाद्या बाहेरच्या व्यक्तीने त्यांना आपण व्रजभूमीतले आहोत असं भासवून काही द्यायचा प्रयत्न केला, तर ते काही सिद्धीस जात नसे. तो माणूस बघताच किंवा तो माणूस न नजरेला पडता ती नुसती वस्तू जरी बघितली, तरी सुद्धा त्यांना ती व्रजभूमीतील व्यक्तींनी दिलेली नाही, हे आपोआप कळत असे. त्याबद्दल एक बोलकी घटना अशी झाली,
की एकदा ते आपल्या झोपडीमध्ये नव्हते, बाहेर गेले होते आणि कोणीतरी एक स्त्री तिथे रोट्या ठेवून गेली. त्यांच्या आसपासची एक लच्छो नावाची एक व्रजभूमीतली व्रजकन्या होती. ती मुलगी बाबांना म्हणाली, "बाबा, कमला तुमच्यासाठी हे पोळ्या ठेवून गेलेली आहे." बाबा पटकन म्हणाले, "तू खोटं बोलतीयेस. तुझी भाभी ह्या पोळ्या ठेवून गेलेली आहे." आणि त्याची भाभी काही व्रजभूमीत राहणारी नव्हती, ती बाहेरची होती. त्यामुळे बाबांनी फक्त त्या रोटींकडे एक नजर टाकली आणि ते ओळखलेलं होतं. त्यांना कुणीही हे सांगितलेलं नव्हतं, की कोण रोट्या ठेवून गेलं आणि जे रोट्या ठेवून गेले ते व्रजभूमीच्या बाहेर राहणार आहे, हे कुणीही त्यांना सांगितलेलं नव्हतं. अशी त्यांची तपश्चर्येची शक्ती होती. बाबा व्रजवासींनी दिलेली रुखी-सुखी रोटी खाणं जेवढं पसंत करत असत, तेवढं मालपुवा, मिठाई, खीरपुरी हे त्यांना पसंत नसे. ते खायचं ते टाळत असेल. त्यांचं म्हणणं असं होतं, की सुस्वादू, रुचिकर असे जे पदार्थ असतात, ते सगळे साधकाच्या साधनेसाठी हानिकारक असतात. एकदा अशी घटना झाली, की एक व्यक्ती कुल्हडमध्ये खीर घेऊन आली आणि तिने बाबांना दिली आणि तुम्ही खा, असे त्याचा आग्रह होता. पण बाबांनी ती काही खीर घेतली नाही. म्हणल्यावरती त्या माणसाने ते खिरीचा कुल्हड हा कुत्र्याच्या समोर ठेवला. तर त्यावेळेला मानगड येथील श्री रमेश बाबा जे होते, जे यांच्या सहवासासाठी येत असत, त्यांच्या मातोश्री तिथे उपस्थित होत्या. त्या म्हणाल्या, की "बाबा, ती प्रसादाची खीर होती आणि तुम्ही प्रसादाच्या खिरीचा अनादर केला, हे बरोबर नाही." प्रसादाची खीर होती हे कळल्याबरोबर बाबा झटकन उठले आणि त्या कुत्र्यांनी खाल्लेल्या त्या ह्याच्यामधली थोडीशी बोटभर खीर घेऊन त्यांनी चाटली. तेव्हा ती बाई एकदम दचकली, माताजी ती, आणि म्हणाली, "बाबा, हे काय केलं तुम्ही? कुत्र्याची उष्टी खीर खाल्लीत." बाबा म्हणाले, "हा कुत्रा माझ्यापेक्षा खूप चांगला आहे आणि व्रजभूमीतला आहे, त्यामुळं माझ्यासाठी तो पूज्य आहे. आणि असं आहे की महाप्रसाद काय कुणी खाल्ला तरी कधी काय उष्टा होतो का? महाप्रसादाला उष्टा म्हणणं हा त्याचा अनादर करण्यासारखा आहे." आता त्या बिचाऱ्या काय बोलणार? बाबा हे सीता मातेची उपासना करत असत आणि ती उपासना सहचरी भावाने करत असत. त्यांना रामायणातली एक चौपाई गात असताना लोकांनी अनेक वेळेला पाहिलं आणि ऐकलेलं आहे. ह्या चौपाईमध्ये सीता मातेच्या ज्या सख्या होत्या, त्यांनी रामचंद्रजींना पाहिलं आणि मग त्या अशी प्रार्थना करत आहेत, की आपल्या सीतेला हे श्रीराम हे पती म्हणून प्राप्त व्हावेत. त्यामुळे काय होईल, तर ते वारंवार काहीतरी कारणांनी का होईना जनकपुरीमध्ये येतील आणि त्यामुळे त्यांचं दर्शन घेण्याचं सौभाग्य आपल्याला मिळेल. त्यामुळं आपल्या सीता सखीला हाच वर मिळावा अशी ती इच्छा प्रकट करत आहेत. को कहजौ भल अहै विधाता, सब कह सुनिय उचित फलदाता। तो जानकी मिलिहि बर एहू, नाही न आली इहा संदेहू। जो विधि बस बनै संजोगू, तौ कृत होई सब लोगू। सखी हमरे आरती आती आते, कबहू क ए आवही एही नाते। कुठल्या तरी कारणांनी ते येतील आणि आम्हाला त्यांचं दर्शन प्राप्त होईल अशी भावना या चारोळीमध्ये व्यक्त झालेली आहे. बाबा आपल्या त्या झोपडीमध्ये दिवसभर असे गुडघे जवळ घेऊन असं संकोचून शरीर आणि खाली डोकं करून सीतेच्या चिंतनामध्ये बसलेले असत. रात्री ते गव्हर्वन येथील कुंजांमध्ये जात आणि एखाद्या वृक्षाला पाठ टेकवून बसत आणि मग सियाजीच्या आठवणीमध्ये दंग होऊन कधी एखादं पद गुणगुणत, कधी गाणं म्हणत, तर कधी मोठ्यांनी तिच्याशी बोलत, तर कधी रडत असत.
त्या अवस्थेमध्येच हे सगळं झाल्यावर जी काय सहजी झोप येईल, तेवढीच ते झोप घेत आणि ते सुद्धा बसूनच झोपत असत. पाय पसरून असं जमिनीवरती पूर्ण आडवं होऊन झोपलेलं त्यांना कधीही कुणी पाहिलं नाही. सीतामाता त्यांना रात्रीत कधी-कधी दर्शन देत असे. हे मगाशी उल्लेख केलेले जे श्री रमेश बाबाजी होते, त्यांना एकदा अशी इच्छा झाली, की मौनी बाबा रात्री ह्या वृक्षांमध्ये, झाडींमध्ये जाऊन काय करतात ते आपण पाहावं. म्हणून रात्री ते तिकडे गेल्यानंतर, बाबा तिकडे गेल्यानंतर गपचूप एका त्यांना दिसणार नाही अशा प्रकारे एका झाडाच्या आडोशाला जाऊन बसले आणि तिथे लपून ते बाबा काय करतायत ते पाहू लागले. बाबा त्यावेळेला एक पद गुणगुणत होते. थोड्या वेळाने त्या या रमेश बाबांनी बघितलं, की अचानक उभे राहिले हे बाबाजी आणि एका बाजूला असे बघत तिकडे एकदम पळू लागले आणि "सीता माते, सीता माते" असे ते ओरडू लागले. त्यावेळेला त्यांचा गळा अगदी भरून आलेला होता आणि नेत्रांमधून अश्रू प्रवाहित होत होते. त्यांची ही भावभिनी अवस्था पाहून श्री रमेश बाबांच्या लक्षात आलं, की आत्ता त्यांना सीतामातेचं दर्शन होतंय. अर्थातच रमेश बाबांना काहीच दिसत नव्हतं. आपल्या अस्तित्वाने त्यांच्या ह्या दर्शनामध्ये त्यांना काही त्रास होऊ नये, अडचण येऊ नये म्हणून अजिबात आवाज न करता ते तिथून निघून गेले. अशा प्रकारे सीतामातेचं वारंवार दर्शन त्यांना होत असे. पण दर्शन जरी झालं तरी थोड्या वेळाने अर्थातच सीतामाता अंतर्धान होत असे. त्यामुळे दर्शन होणं आणि मग सीतामाता अंतर्धान होणं ह्याच्यामधला जो ताण असतो, तो ताण जास्त दिवस बाबांना सहन झाला नाही. त्यांचा विरह हा दिवसेंदिवस वाढतच गेला आणि त्या विरहाची परिणिती म्हणूनच आपण जो पहिल्यांदा प्रसंग ऐकला तो घडला. एक दिवस आतला विरहाग्नी इतका भडकला, की तो बाहेर प्रकट झाला आणि शरीर जळू लागलं आणि शरीराचा नाश झाला आणि सिद्ध सहचरी देहाने बाबाजी कायमसाठी सियाजीला आपल्या प्रिय सीतामातेला भेटायला निघून गेले. हरी ओम.